गाइस, वेलकम बैक टू माय चैनल एंड कैसा काय मुंबईकर। तर आज है 24 अगस्त और आज हम जा रहे हैं मुंबई सेंट्रल सराजा का फर्स्ट लुक देखने को। और मेरे साथ है हमारे न्यू फ्रेंड मंदर भाई। तो कैसा लग रहा है? एक नंबर भावा, आपल्या गावासोबत खूप दिवसापासून आहे आणि आपला भाऊ खूप सपोर्टिव्ह आहे आपल्याला आणि सगळ्या मंडळाला सपोर्ट करतात दादा। हे बघून आपल्याला नवीन पोरांचं हे खूप आवडतं। धन्यवाद, खूप धन्यवाद। तो अभी जाएंगे सीधा एंड आपको दिखाता हूँ मैं फर्स्ट लुक पे थोड़ा बहुत सिनेमेटिक में। तो चलो फिर दीपिनायक को देर करते आज स्टार्ट करते हैं। तर बोला गणपती बाप्पा। सो गाइस, अभी हम पहुंच गए हमारे मुंबई सेंट्रल के यहाँ पर एंड अभी थोड़ी देर में पापा का फर्स्ट लुक स्टार्ट हो जाएगा। सो अभी मैं आपको दिखाता हूँ, वहाँ पर जाएंगे एंड फटाफट क्या क्या है वो आपको थोड़े बहुत शॉर्ट्स दिखाता हूँ आपको सिनेमेटिक में। पवित्र आणि आपलेपणाने पण काळ बदलला, मूर्ती मोठ्या झाल्या, सजावट चमकदार झाली आणि निसर्ग मुरमरण्यास लागला। आज समुद्र रडतो, नद्या साकारतात, आपल्या श्रद्धेनं त्याला झाक होतात। म्हणूनच यंदा आम्ही घेतली एक नवी दिशा। कागदातून, प्रेमातून, सत्वातून घडतोय एक नवा बाप्पा। ना रंगांचा विषारी थर, ना पाण्याचं प्रदूषण, हे बाप्पा आहेत पर्यावरण स्नेही। भविष्याच्या पिढीसाठी देवाचं नवं रूप। कल्पनाशक्ती आणि श्रद्धा एकत्र आल्या तेव्हा साकार झाला कागदी बाप्पा, ज्याचं अस्तित्व मातीला जिवंत ठेवलं आणि निसर्गाला दिशा दिली। या मनुष्योत्सवात एक पाऊल पर्यावरणासाठी, एक पाऊल बाप्पासाठी। या सहभागी व्हा, कारण यंदा बाप्पा सांगतो निसर्ग राखला तरच मंदर मुंबई सेंट्रलच्या राजाचा विजय असो। सर्वांना एक विनंती, शैलेश मला तर
पहिल्यांदा मुंबई सेंटरचा राजाचा विजय असो. मला ही मूर्ती बघून मला छान वाटलं आणि पहिल्यांदा बघितलं मला लय अभिमान आहे मुंबई सेंटरचा राजावर. आणि यावर्षी 97 इयर्स ऑफ सेलिब्रेशन कुठं म्हणतात माझा आमचा ह्यावेळी 97 आहे. म्हणजे 100 पुढच्या वाटचालीच्या वाट बघतोय 100 त्यामुळे आम्ही सगळे चालू. दादा मूर्ती कशी वाटली? फर्स्ट लुक आपला जबरदस्त काय म्हणजे बोलायला तर मला डोळ्यातनं हसवा येतात बघायला गेलो तर अंगात शहारा येतात ह्याच्यामध्ये. ती छान वाटली मुंबईची. धन्यवाद दादा, थँक्यू. कशी वाटली, कशी आवड? मूर्ती एकदम दिमागदार, भव्य दिव्य. कारण शेवटी तो मुंबई सेंट्रलचा राजा आहे आणि तो राजाच्या स्वरूपामध्येच आमच्या स्थानापन्न झालेला आहे. आमच्या मनातला राजा जो आज मुंबई सेंट्रलचा राजा म्हणून विराजमान झाला आहे तो देव आहे आमचा. मोरया. एकच नंबर असा पडदा वर चाललेला ना त्या टायमाला असं वाटत होतं की कधी पप्पाचं एक सुंदर असं रूप आपल्याला बघता येईल. आणि एक नंबर मुंबई सेंट्रलवाल्यांनी भरपूर एकदम छान मूर्ती बनवली आहे. एकच नंबर. सो गाइस अभी हम जा रहे हैं घर पर एंड मुंबई सेंट्रल का राजा का फर्स्ट लुक काफी जबरदस्त था. एक नंबर भाई कैसी वाटली मूर्ती? एक नंबर भाव. जैसे जैसे वो पर्दा ऊपर जा रहा था ना वैसे वैसे मेरा धड़कन बढ़ रहा था कि कैसे मूर्ति निकलेगी. काफी मस्त था. एंड आज के लिए बस इतना है, मिलते हैं ऐसे कशी वाटली? मला तर पहिल्यांदा मुंबई सेंटरचा राजाचा विजय असो. मला ही मूर्ती बघून मला छान वाटलं आणि पहिल्यांदा बघितलं मला लय अभिमान आहे मुंबई सेंटरच्या राजावर. आणि यावर्षी 97 इयर्स ऑफ सेलिब्रेशन कुठं म्हणतात माझा आमचा ह्यावेळी 97 आहे. म्हणजे 100 पुढच्या वाटचालीच्या वाट बघतोय 100 त्यामुळे आम्ही सगळे चालू. दादा मूर्ती कशी वाटली? फर्स्ट लुक आपला जबरदस्त काय म्हणजे बोलायला तर मला डोळ्यातनं हसवा येतात बघायला गेलो तर अंगात शहारा येतात ह्याच्यामध्ये. ती छान वाटली मुंबईची. धन्यवाद दादा, थँक्यू. कशी वाटली, कशी आवड? मूर्ती एकदम दिमागदार, भव्य दिव्य. कारण शेवटी तो मुंबई सेंट्रलचा राजा आहे आणि तो राजाच्या स्वरूपामध्येच आमच्या स्थानापन्न झालेला आहे. आमच्या मनातला राजा जो आज मुंबई सेंट्रलचा राजा म्हणून विराजमान झाला आहे तो देव आहे आमचा. मोरया. आपकी एकच नंबर असा पडदा वर चाललेला ना त्या टायमाला असं वाटत होतं की कधी पप्पाचं एक सुंदर असं रूप आपल्याला बघता येईल. आणि एक नंबर मुंबई सेंट्रलवाल्यांनी भरपूर एकदम छान मूर्ती बनवली आहे. एकच नंबर.